हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वोक ॲस्पिरंट चॅनल. तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती जे ते वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असतील किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील याबद्दल माहिती घेत असतो. आणि जर तुम्हाला अशीच नवीन नवीन स्कॉलरशिपबद्दल माहिती मिळवून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आज आपण जी स्कॉलरशिप बघणार आहोत ती आहे आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप. जे लोक मला आधीपासून फॉलो करतायत त्यांच्यासाठी म्हणजे बरेचसे जे व्हिडिओ टाटा कॅपिटलचे असतील किंवा HDFCचे असतील सगळ्यांसाठी खूप युजफुल ठरलेत. आणि जे मला आधीपासून फॉलो करतायत त्यांच्यासाठी, कारण मधले काही दिवस जे ते खूप मोठा गॅप पडला होता चॅनलवरती. मी काही कारणांमुळे व्हिडिओ नव्हते अपलोड करू शकले, परंतु आता इथून पुढे जे ते आपण कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू. तर आजची जी स्कॉलरशिप आहे ती आहे आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप. या व्हिडिओमध्ये जे येते आपण काय काय कव्हर करणार आहोत ते आधी बघूया. आपण या व्हिडिओमध्ये जे येते कॅटेगरी आणि इलिजिबिलिटी काय असेल, की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये कोणकोणते लोक आहे जे यासाठी ॲप्लिकेबल आहेत किंवा बेनिफिट काय, ही स्कॉलरशिप जर तुम्हाला भेटली तर तुम्हाला किती डायरेक्ट ट्रान्सफर भेटेल, त्यानंतर तुम्हाला ह्या स्कॉलरशिपसाठी डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहे आणि याची जी ती सिलेक्शन प्रोसेस काय असेल, हे सगळं जे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर कुणीही व्हिडिओमधूनच स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला समजणार नाही. तर आता जे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कॅटेगरी आणि इलिजिबिलिटी बघूया. तर यात पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे 9वी ते 12वीच्या स्टुडंटसाठी. ही जी आहे ती फर्स्ट कॅटेगरी आहे 9वी ते 12वीच्या स्टुडंटसाठी. आणि तुम्ही कधी इलिजिबल असाल जर तुम्ही हे खालचे 3 क्रायटेरिया कंप्लीट करत असाल, म्हणजे तुम्ही 9वी किंवा 12वीच्या कुठल्याही क्लासमध्ये एज्युकेशन घेत असाल आणि तुम्ही जर तुमच्या प्रिव्हियस इयरमध्ये, म्हणजे जर तुम्ही आता 9वीत असाल तर तुम्ही तुमच्या 8वीमध्ये 60% मार्क्स जर स्कोर केलेले असतील, किंवा तुम्ही जर का 12वीत असाल तर तुम्ही तुमच्या 11वीमध्ये तुम्हाला 60% मार्क्स असणं जे येते गरजेचं आहे. आणि तुमचं फॅमिली इन्कम जे येते 6 लाखाच्या खाली असायला हवं, एवढंच याचे क्रायटेरिया आहे. क्रायटेरिया खूप जास्त सिम्पल आहे. याचे जवळजवळ 80% लोक जे ते या स्कॉलरशिपसाठीचा जो क्रायटेरिया आहे तो माझ्या मते कंप्लीट करत असतील. तर जास्तीत जास्त लोकांनी जे 9वी ते 12वीचे स्टुडंट आहे, तुम्ही जरी म्हणजे मोठे क्लासचे स्टुडंट असाल तरी तुमच्या ओळखीचे जे 9वी ते 12वीचे स्टुडंट आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि कुठल्या रिजनची वगैरे किंवा कुणाला तरी म्हणजे मुलींना प्रायोरिटी हे या स्कॉलरशिपमध्ये असलं काहीही दिलेलं नाही आहे, कुठलेही रिस्ट्रिक्शन नाही आहे या स्कॉलरशिपमध्ये. तुम्ही इंडियातल्या कुठल्याही भागातून तुम्ही यासाठी जे ते अप्लाय करू शकतात. आता सेकंड कॅटेगरी जी आहे आपली ती आहे ग्रॅज्युएशनसाठी, जनरल आणि प्रोफेशनल. त्यानंतर प्रोफेशनलमध्ये पण 3 वर्षांचं जे प्रोफेशनल कोर्सेस येते आणि 4 वर्षाचे जे प्रोफेशनल कोर्सेस आहे हे दोन्हीही यात कवर होतात. आता जनरल ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही BA वगैरे करत असाल किंवा कॉमर्स करत असाल तर हे झाले तुमचे जनरल ग्रॅज्युएशनची डिग्रीज. परंतु तुम्ही जर समजा MBBS वगैरे करत असाल, मेडिकलची डिग्री करत असाल, लॉ करत असाल, त्यानंतर ह्या ज्या बाकीच्या डिग्रीज असतात BCA वगैरे, ह्या ज्या डिग्रीज आहेत त्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये येतात. आता काही जसं BCA ही 3 वर्षाची प्रोफेशनल डिग्री आहे, MBBS झालं तर MBBS ही 4 वर्षाची प्रोफेशनल डिग्री आहे. त्यानंतर लॉचे जे काही कोर्सेस असतात ते 3 वर्षांचे असतात, काही 4 वर्षांचे असतात. तर ते सगळे कोर्सेस यामध्ये इन्क्लूड आहे. ते सगळे स्टुडंट जे ते यासाठी अप्लाय करू शकतात. आता यासाठी पण क्रायटेरिया सिम्पल आहे की तुम्ही कुठल्याही कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून तुम्ही तुमचं एज्युकेशन जे ते परस्यू करायला हवं, म्हणजे तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये असायला हवं. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या आधीच्या क्लासमध्ये, म्हणजे जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही 12वीला 60% मार्क्स असायला हवे. त्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम जे आहे ते 6 लाखाच्या वरती असायला नको. याचे देखील क्रायटेरिया सेम आहे जी मागची कॅटेगरी होती तिच्याशी. त्यानंतर तुम्ही ह्या झाल्या आपल्या कॅटेगरी. आता यात कॅटेगरी ज्या होत्या त्या मी तुम्हाला 2च दाखवल्या आहे व्हिडिओमध्ये. तशा या 4 कॅटेगरी की 9वी ते 12वीची एक कॅटेगरी झाली, त्यानंतर अंडर ग्रॅज्युएटमध्ये जनरलची एक कॅटेगरी झाली, त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएटमध्ये जी प्रोफेशनल आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये प्रोफेशनल 3 इयर्स आणि प्रोफेशनल 4 इयर्स ही एक कॅटेगरी झाली. तर आता आपण जे ते ह्या या स्कॉलरशिप जर तुम्हाला भेटली तर तुम्हाला यातून बेनिफिट काय काय भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटणार आहे हे बघूया. जर तुमची 9वी ते 12वीच्या कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला 12,000 रुपये ॲन्युअली भेटतील, म्हणजे एका वर्षात एकदा तुम्हाला फीस फिक्स जी आहे ती तुम्हाला अमाऊंट जी आहे ती भेटेल. त्यानंतर तुम्ही जनरल ग्रॅज्युएटला आहे तर 18,000 रुपये, प्रोफेशनल ग्रॅज्युएट 3 इयर्सचा आहे तुमचा
तर 48,000 रुपये. आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएशन तुमचं जर 4 वर्षांचं आहे तर तुम्हाला 60,000 रुपये जी ती स्कॉलरशिप इथे भेटणार आहे. आता तुमची पहिली कॅटेगरी जरी म्हटली 9वी ते 12वीची, त्या स्टुडंटसाठी 12,000 रुपये ही खूप चांगली स्कॉलरशिप इथं तुम्हाला चान्स आहे स्कॉलरशिप मिळवण्याचा. त्यानंतर ज्या बाकीच्या देखील कॅटेगरी त्यांना देखील सर्वांना इथं खूप चांगला चान्स आहे. इथं कुठल्याही प्रोव्हायडर्सकडून कुठलेही रेस्ट्रिक्शन टाकण्यात आलेलं नाही आहे की तुम्ही जर ही स्कॉलरशिप घेतली तर तुम्ही बाकीच्या स्कॉलरशिपला अप्लाय नाही करू शकणार. अशा खूप कमी स्कॉलरशिप असतात जिथे प्रोव्हायडर करून तुम्हाला अट नसते टाकलेली ही की तुम्ही ही स्कॉलरशिप घेतली तर दुसरी नाही घेऊ शकत. तर ह्या स्कॉलरशिपमध्ये असं काहीही नाही आहे. तुम्ही जर दुसरे कुठलेही फॉर्म भरले, जसं टाटा कॅपिटल असेल किंवा HDFC, SBIची स्कॉलरशिप असे कुठलेही घेत असाल तरी देखील तुम्ही ही स्कॉलरशिपचा फॉर्म जो आहे तो भरू शकतो. त्यानंतर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे तर तुमचा पासपोर्ट फोटो, त्यानंतर तुमचं करंट इयरचं मार्कशीट, त्यानंतर तुमचं जे ते गव्हर्नमेंटनी इश्यू केलेला कुठला तरी फोटो ID कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची जी ह्या करंट इयरची काहीतरी ॲडमिशन फी किंवा बोनाफाईड असली काहीतरी रिसिप्ट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचं बँकचं जे पासबुक आहे ते त्याची प्रिंट, म्हणजे जो फर्स्ट पेज आहे त्याची प्रिंट जी आहे ती तुम्हाला लागेल. आणि त्यानंतर तुमचं इन्कम प्रूफ जे ते यासाठी तुम्हाला हा फॉर्म फिलअप करण्यासाठी एवढे डॉक्युमेंट जे ते तुम्हाला लागणार आहे. डॉक्युमेंट देखील खूप बेसिक आहे. जवळजवळ सगळ्याच स्टुडंटकडे ज्यांनी आता ह्या इयरला ॲडमिशन घेतलं आहे तर सगळ्याच स्टुडंटकडे हे डॉक्युमेंट अवेलेबल असतील. तर जास्तीत जास्त लोकांनी हा फॉर्म भरण्याचा ट्राय करा. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस आता तुमची काय असणार आहे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही जे फॉर्म भरतील त्यातून तुम्हाला शॉर्टलिस्ट केले जातील याच्या तुमचे मेरिट बेसिसवरती. ही जी आहे ती मेरिट स्कॉलरशिप हे लक्षात ठेवा. मेरिट बेसिसवरती शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, जे ऑनलाईन होईल. जे सेकंड स्टेजचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन होईल. त्यानंतर तुमचं टेलिफोनिक इंटरॅक्शन होईल तुमच्यासोबत. एक इंटरव्ह्यू टाईप नाही म्हटलं तरी चालेल, फक्त एक टेलिफोनिक कन्व्हर्सेशन होईल तुमच्यासोबत. त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन, आणि फायनल सिलेक्शननंतर जे ते फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. लक्षात ठेवायचं सेकंड स्टेजचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तुमचं ऑनलाईन होणार आहे, आणि जे फायनल स्टेजचं असेल ते तुम्हाला फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे ते अवेलेबल असावा लागणार आहे. त्यानंतर याला लास्ट डेट जी आहे ती अप्लाय करायची 15/10/2024 ही जी आहे ती लास्ट डेट आहे. तर तुमच्याकडे वेळ आहे आणखी 10-15 दिवसांचा. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी यासाठी नक्की अप्लाय करा. त्यानंतर पुढे मी जी ती ही लिंक दिलेली आहे ही तुम्हाला इथून म्हणजे कॉपी वगैरे नाही करता येणार, परंतु तुम्ही जर सर्च केलं आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप तर तुमच्यासमोर जी फर्स्ट लिंक येईल तीच तिथेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला डायरेक्ट लिंक देईल, तिथून पण तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म जो आहे तो भरू शकता.